नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या बातम्या सुपरफास्ट रूपात. 2024 ला केंद्रात आमची सत्ता येणार आणि आम्ही आणणारच. जय श्रीकृष्ण बोला, हुकुमशाहीला संपवा. उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. तर आमचं ओरबाडून गुजरात मजबूत करू नका, ठाकरेंची टीका. ज्याला आपलं मानलं तोच शत्रू बनून समोर आला. धनुष्यबाणही चोरलं. महाराष्ट्रातील सर्व प्रकल्प गुजरातला नेले. आता तुम्ही सुद्धा जाणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल. भगवान रामाचं मोफत दर्शन घडवून आणायला रामलल्ला तुमची मालकी आहे का? उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल. तर हृदयात राम आणि हातात काम हे आमचं हिंदुत्व, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. राम मंदिराची तारीख मागणाऱ्यांना छाताडावर बसून सांगतो, 22 जानेवारीला या. भाजप सरकार आल्यावर राम मंदिर बनेल असं वाजपेयी म्हणाले होते. अटल बिहारींची ती घोषणा आज मोदींनी पूर्ण केली. फडणवीसांची प्रतिक्रिया. 40 जोकरांची महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे. 40 जोकर महाराष्ट्रात फक्त इकडे तिकडे फिरतात. गद्दारीचा बाप चोरण्याचा शिक्का पुसता येणार नाही. आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल. मवियाचा फॉर्म्युला 15 दिवसात करणार, सुप्रिया सुळेंची माहिती. तर मवियाचं जागा वाटप ठरल्याची सूत्रांची माहिती. ठाकरे गट 20, शरद पवार गट 10, काँग्रेस 16 तर वंचित आघाडीसाठी 2 जागा. कुणी सोबत येत नसल्यास लोकसभेच्या 48 जागा स्वबळावर लढणार, वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांचा निर्धार. बारामतीमध्ये आजवर तुम्ही अनेकांचं ऐकलं, आता इथून पुढे फक्त माझं ऐकायचं, इतर कोणाचंही नाही. बारामतीतल्या कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार यांचं भाषण. काहींनी वयाच्या 38व्या वर्षी वेगळा व्हायचा निर्णय घेतला, तर मी वयाच्या 60व्या वर्षी. अजित पवारांची शरद पवारांवर टीका. सलीम कुत्ता कोणाच्या सहीनं तुरुंगाबाहेर आला? गृहमंत्र्यांच्या सहीशिवाय बॉम्बस्फोटातील आरोपी बाहेर कसा येतो? गृहमंत्री कोण होतं? शिवसेनेकडे कधी गृह खातं नव्हतं? संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल. संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात. राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्यात का माझा स्तर खाली गेला नाही? फडणवीसांचा राऊतांना टोला. बडगुजरचा गॉडफादर कोण हे राऊतांनी स्वतः सांगितलं. गृहमंत्री पदावरून नितेश राणेंचा निशाणा. तर बडगुजर सिर्फ एक झाकी है, राऊत का जेल जाना बाकी है असाही इशारा. बावनकुळेंचा मकाऊमधील व्हिडिओ सुधाकर बडगुजर यांनी दिला नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो. बावनकुळेंचा व्हिडिओ नागपुरातूनच आला. संघातील लोकांना माहिती आहे. संजय राऊतांचा बावनकुळे आणि भाजपवर निशाणा. ठाण्यातल्या बदलापूर इथं आगरी महोत्सवात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर. अटल संस्कृती पुरस्काराला लावणार हजेरी. यंदाचा अटल पुरस्कार हा प्रभा अत्रे आणि प्रमोद चौधरी यांना देण्यात येणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अमरावती दौऱ्यावर. जवळचे मित्र विजय राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला राज ठाकरे हजेरी लावणार. नागपुरात वंचित बहुजन आघाडीची आज सभा. प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार. 20 जानेवारीपासून मुंबईमध्ये आमरण उपोषण. 10 लाख गाड्यांनी मराठे मुंबईत येणार, तर काही जण पायी येतील. 26 तारखेला मुंबईत पोहोचतील. मराठा आरक्षणासाठी आता जरांगेंचा चलो मुंबईचा नारा. मराठा समाज कोणाचाही सुपडा साफ करू शकतो. मराठ्यांनी ज्यांना मोठं केलं त्यांनीच समाजाकडे पाठ फिरवली. मनोज जरांगे यांचा मराठा लोकप्रतिनिधींवर निशाणा. एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मराठा समाज मागास सिद्ध करण्याचं काम मागास वर्ग आयोग करतोय. मुख्यमंत्र्यांची माहिती. मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक दिशेनं काम करतंय. फडणवीसांचं वक्तव्य. शिंदे समितीचा 3रा अहवाल लवकरच येईल. मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालतायत. योग्य काम सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर जरांगे उपोषण करणार नाहीत असा विश्वास केला व्यक्त. कोर्टात टिकणारं आरक्षण देणं अभ्यास करून प्रयत्न सुरू. सरकार प्रयत्नशील. मराठा आरक्षणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. एनटी व्हीजेएनटी प्रमाणे एससीबीसी आरक्षण टिकेल का? जरांगेंचा सरकारला सवाल. एससीबीसीला विरोध नाही, मात्र आरक्षण टिकायला हवं अशी ही भूमिका. जरांगेंनी संयमानं घेतलं पाहिजे ही माझी विनंती. क्युरेटिव्हमध्ये काय मांडावं हे जरांगेंना सांगायचं असेल तर मी त्यांना भेटेन. शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हा बँक घोटाळ्यामध्ये सावनेरचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द. 5 वर्षे शिक्षेच्या फरमानानंतर केदार सध्या रुग्णालयात. भाजपच्या काचडी यांना 3 वर्षांची शिक्षा होऊनही खासदारकी रद्द नाही. रविवारीही सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्याची घाई का? नाना पटोले यांचा भाजपला खोचक सवाल. संजय राऊतांना कायद्याचं ज्ञान नाही. राऊतांच्या बेताल बोलण्याला फार किंमत देऊ नका. दरेकरांची टीका.
घोटाळा केल्यानं सुनील केदार यांच्यावर कारवाई, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य. यापुढे मुलांच्या नावापुढे आईचं नाव मग वडिलांचं नाव लावलं जाईल, अजित पवार यांचं वक्तव्य. तर महिलांच्या नावावरती घर घेतलं तर 1% टॅक्समध्ये सवलत, अजित पवारांची माहिती. शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी अधिकाऱ्याला फोनवरनं दिली जीवे मारण्याची धमकी. वीज बिल वसुली करू नका अन्यथा जीवे मारू, अशा शब्दात महेंद्र दळवींची शाखा अभियंत्याला धमकी. कृषी मंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण, धनंजय मुंडे सध्या पुण्यातल्या घरी क्वारंटाईन. काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपुरात भव्य रॅली. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी उपस्थित राहणार. नाना पटोले यांच्याकडनं रॅलीच्या तयारीचा आढावा. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन. अधिवेशनाच्या पूर्वतयारी आधी संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल देसाई, विनायक राऊतांकडनं पाहणी. सातपूर परिसरातील हॉटेल डेमोक्रेसीमध्ये पार पडणार अधिवेशन. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगावच्या सुभाषवाडी गावात विविध विकास कामांचं भूमिपूजन. गुलाबराव पाटलांचं गावात जल्लोषात स्वागत. आधी लोकसभा मग विधानसभा आणि त्यानंतरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आगामी निवडणुकांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांचं भाकीत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातील शेकडो तरुणांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत तरुणांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. मनसेमध्ये इनकमिंग सुरू. नवी मुंबईमध्ये मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वात अनेक महिलांचा मनसेमध्ये पक्षप्रवेश. अमरावतीमध्ये अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांचा हजारोंच्या संख्येनं सहभाग. ठाण्यामध्ये कोरोनाचा शिरकाव. JN1च्या व्हेरियंटचा नवा रुग्ण सापडला. आतापर्यंत ठाण्यात JN1चे 5 रुग्ण. सिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव. फोटो, दागिने, हार आणि इतर वस्तूंचा लिलावात समावेश. सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात सकाळी 11 वाजता लिलाव. मुंबई पोलिसांकडून वर्षभरात सुमारे 450 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. नाशिक, नालासोपारा, कोल्हापुरातनं कारखाने उद्ध्वस्त. मुंबईच्या पत्रासाळ प्रकल्पात म्हाडाला 4711 घरं. भूखंड विक्रीतनं 1700 कोटींचा फायदा. हिवाळ्यामध्ये धुक्यातही रेल्वे गाड्या सुसाट धावणार. मध्य रेल्वेनं 500 धुके संरक्षण यंत्रणं केली खरेदी. KDMCचा आरक्षित भूखंड भाड्यावरती देणार. उद्यापर्यंत अर्ज करता येणार. 27 तारखेला समितीच्या कार्यालयात लिलाव बाजार समितीची निविदा. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 315 दागिन्यांची नोंद नाही. लेखापरीक्षण अहवालातनं धक्कादायक माहिती समोर. ठाणे महापालिकेतील कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर सक्तीच्या रजेवर. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं भोवलं. विभागीय चौकशी करण्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोंडे यांचे आदेश. पुण्याच्या डावजेमध्ये आरक्षणासाठी 1 डिसेंबरपासून सुरू असलेलं उपोषण मागे. जरांगेंनी आंदोलनाची पुढची दिशा सांगितल्यानंतर साखळी उपोषणाची सांगता. जरांगेंच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार. रत्नागिरीच्या बारसू इथे कातळ शिल्प राज्य संरक्षित करण्यात आले. कातळ शिल्पाचा राज्य संरक्षण यादीमध्ये समावेश. गोव्याच्या एंट्री पॉइंटला टोल नाका उभारणार. पत्रादेवी ते कोळे इथे टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव. महाराष्ट्रासह 6 उर्वरित राज्यातील पर्यटकांच्या खिशाला कात्री. नवीन लाल कांद्याची आवक राज्याच्या प्रमुख बाजारात सुरू. आवक वाढल्यानं लाल कांद्याच्या दरात घसरण. उच्चांकी आवक झाल्याचा परिणाम. देशातील कापूस उत्पादन यंदा 8% घटणार. उत्पादन 295 लाख गाठींपर्यंत तर कापूस आयात जवळपास दुप्पट होऊन 22 लाख गाठींवर पोहोचणार. देशभरातनं स्ट्रॉबेरीला मागणी वाढल्यानं दरवाढ. स्ट्रॉबेरीच्या पाऊण किलोच्या एका प्लास्टिक ट्रेच्या दरात 30 ते 40 रुपयांची वाढ. गेल्या काही महिन्यांमध्ये JCBच्या विक्रीत झपाट्यानं वाढ. राज्यात 38,699 यंत्र विकली. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक JCBची विक्री. अहमदनगरच्या शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचा संप 1 दिवस पुढे ढकलला. कामगार युनियन आणि शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त यांच्यात होणार बैठक. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार प्रभू श्रीरामाची पहिली आरती. छत्तीसगडमधनं 3000 क्विंटल तांदूळ 30 डिसेंबरला अयोध्येत येणार. नायगावात अयोध्येतनं आलेल्या अक्षदांचं पूजन पार. नरसीच्या बालाजी मंदिरातील अक्षदा पुन्हा अयोध्येला पाठवल्या जाणार. भगवान येशू ख्रिस्ताच्या जन्मदिवसासाठी धुळ्यामध्ये चर्चेस नटली. सेंट अँथनी चर्चमध्ये
जन्माचा उत्सव साजरा, जगाच्या शांततेसाठी आणि प्रेमासाठी ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना. मांजानं गळा चिरल्यानं पोलीस शिपायाचा मृत्यू. सुरेश जाधव असं त्यांचं नाव. ड्युटी संपून घरी जात असताना मुंबईतल्या वाकोला ब्रिज सांताक्रूज इथे घडली घटना. मुंबईच्या जुमा भट्टीमध्ये अज्ञाताकडनं गोळीबार, एकाचा मृत्यू, 4 जखमी. जखमींवर सायनमध्ये उपचार सुरू. पोलिसांच्या 9 पथकांद्वारे आरोपींचा शोध सुरू. धुळ्यातल्या 5 कंदील परिसरातील कापडाच्या दुकानाला आग. आगीमध्ये दुकानातील कपडे जळून खाक, लाखो रुपयांचं नुकसान. धाराशिव शहरातल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर दरोडा प्रकरणात गुन्हा नोंद. कॅशियरच्या फिर्यादीवरनं अज्ञात 5 दरोडेखोरांवर कलम 395 अंतर्गत गुन्हा दाखल. वाशिम ते हिंगोली महामार्गावरती प्रशासनाकडनं जागोजागी जाहिरातींसाठी एलईडी स्क्रीन. रात्रीच्या वेळी स्क्रीन अधिक त्रासदायक ठरत असल्यानं स्क्रीन काढून टाकण्याची चालकांची मागणी. वाशिम हिंगोली रोडवर पर्यायी रस्त्याचं काम अखेर हाती. मागील 4 वर्षांपासूनच्या स्थानिकांच्या मागणीला यश. वाहनधारकांना दिलासा. गोंदियाच्या शासकीय रुग्णालयामध्ये सोनोग्राफी मशीन बंद. गर्भवती महिलांची गैरसोय, आरोग्य यंत्रणेचं दुर्लक्ष. नंदुरबारमध्ये तृणधान्य आणि भरड धान्यासाठी शासनाकडनं खरेदी केंद्र सुरू. मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची माल विक्रीकडे पाठ. गोंदियामध्ये जलाशयांवरती परदेशी पाहुण्यांचा स्वच्छंद विहार. पक्षीप्रेमींना परभणी जिल्ह्यामध्ये 4 महिने परदेशी पक्ष्यांचा मुक्काम. गोंदियामध्ये मिरची पिकावरती किडीचं आक्रमण. हजारो रुपये खर्च करून सुमारे 15 ते 20 वेळा औषध फवारणी, मात्र काहीही परिणाम न झाल्यानं शेतकरी संकटात. मागील 8 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला. दिवसभर थंडी जाणवत असल्यानं उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये लवळे गावात शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या वतीनं खेडवा आणि पाचट व्यवस्थापनाची प्रात्यक्षिक, तर रासायनिक खतं आणि जीवाणू खतं देण्याची पद्धत सांगितली. धुळे जिल्ह्यात कमी झालेल्या पावसाचा फटका रब्बी हंगामाला. शिंदखेडा तालुक्यात 67% रब्बीची पेरणी, उत्पन्नावरती परिणाम होण्याची शक्यता. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात घसरण. 5400 प्रति क्विंटलवरनं सोयाबीनचे दर 4600 रुपयांवरती आल्यानं शेतकरी हवालदिल. शासनानं लक्ष देण्याची मागणी. अहमदनगरच्या घारगाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद. परिसरात असलेल्या आणखी 2 बिबट्यांनाही जेरबंद करण्याची स्थानिकांची मागणी. रायगडच्या माणगावमध्ये बेकायदेशीर स्फोटक पदार्थ वाहतूक करणाऱ्या टोळीला अटक. 1500 किलो जिलेटिनसह 70 किलो डेटोनेटर जप्त. 3 अटकेत. फुटबॉल सामन्यावेळी कोल्हापुरात राडा. मैदानात खेळाडू आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये समर्थक भिडले. तणावपूर्ण वातावरणामुळे पोलिसांकडून लाठीमार. 25 जणांवर गुन्हा दाखल. लातूरच्या सिंदालामध्ये पोलिसांकडून गाड्यांची तोडफोड. कला केंद्राच्या आवारातील घटना. पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचं आलं समोर. गाड्यांची तोडफोड करतानाचा सीसीटीव्ही समोर. नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी धुळ्यातनं अनेक प्रवासी मुंबई पुण्याकडे रवाना. धुळे बस स्थानकावरती प्रवाशांची गर्दी. धुळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या 103 खोल्यांची दुरवस्था. नवीन खोल्या देण्याची पालकांसह सरपंचाची मागणी. बीडच्या परळीमध्ये अवैधरित्या राखेची वाहतूक. आंदोलन उपोषण करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. राखेची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मागणी. कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यानं पंढरपुरात मंदिर प्रशासन सज्ज. येणाऱ्या भाविकांनी कोरोनाच्या नियमाचं पालन करण्याचं मंदिर प्रशासनाकडून आवाहन. बुलडाण्याची सीड हबची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर. बियाणे तयार करणाऱ्या शेडनेटची दुरवस्था. अवकाळी पावसामुळे तब्बल 240 शेडनेटचं नुकसान. एनडीआरएफकडून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुक्ताईनगरच्या भुसावळमध्ये कांद्याला 3 रुपये किलो भाव मिळाल्यानं शेतकरी निराश. लागवडीचा खर्चही न निघाल्यानं शेतकरी चिंतेत. नाशिकमध्ये कपाशीच्या उत्पन्नात 70% घट. पावसाअभावी लागवड क्षेत्रात घट झाल्यानं कापूस उत्पादकांना फटका. परभणीमध्ये पावसाअभावी कपाशीच्या उत्पादनावरती परिणाम. लागवड खर्च निघणं कठीण. कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरच्या विकास कामांसाठी 25 कोटींचा निधी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधी उपलब्ध करून देण्याचे आदेश. पंढरपुरात सर्व सोयी सुविधा युक्त नामसंकीर्तन संकुल उभारणीचं काम सुरू. उर्वरित कामासाठी अधिवेशनात 25 कोटींचा निधी मंजूर.
नाशिक बोरिवली मार्गावरती धावणार इलेक्ट्रिक बस. नाशिक परिवहन आगारात टप्प्याटप्प्यानं दाखल होणार 10 बसेस. एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास 200 किलोमीटर धावणार. पर्यटकांच्या गर्दीनं महाबळेश्वर गजबजलं. वेण्णा लेक परिसरात पर्यटक घेतायत नौका विहार आणि घोडेस्वारीचाही आनंद. सलगच्या सुट्ट्यांमुळे जेजुरी गडावरती भाविकांची गर्दी. सकाळपासूनच लाखो भाविकांनी खंडोबाचं घेतलं दर्शन. शिर्डीच्या फुलांना विविध राज्यात मागणी. फुल शेतीतनं शिर्डीत लाखोंची उलाढाल. शेतकऱ्यांना दिलासा. जळगावात सराफ कारागिराच्या घराचा कुलूप तोडण्याचा प्रयत्न. सायरनचा आवाज होता चोरट्यांनी काढला पळ. घटना सीसीटीव्हीत कैद. पुण्याच्या मावळमध्ये आगामी लोकसभेवरनं महायुतीमध्ये वाद होण्याची शक्यता. उर्से टोल नाक्यावरून भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची भावी खासदार म्हणून फलक. शिवसेनेच्या श्रीरंग बारडेंकडनं आधीच मावळ लोकसभेसाठी इच्छाही व्यक्त. नंदुरबारमध्ये ऊस तोडणीसाठी आलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उपक्रम. वाशिम जिल्ह्यातल्या गोहोगाव हाडेच्या ग्रामस्थांना रस्त्याअभावी करावा लागतोय अडचणींचा सामना. सोनाटी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं नागरिकांचे हाल. जीव मुठीत घेऊन 10 महिने पैनगंगेच्या नदीपात्रातनं करावा लागतो प्रवास. अकोल्यामध्ये इस्कॉन मंदिर संस्थांकडनं गीता रॅलीचं आयोजन. गीतेच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी भाविकांचा रॅलीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद. कारगिलमध्ये शहीद झालेल्या जळगावच्या जवानावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. तर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील जनसमुदाय उपस्थित. चंद्रपुरात ईव्हीएम बाबत जनजागृती अभियानाला सुरुवात. जागृती अभियानाअंतर्गत डिस्प्ले वाहनांच्या माध्यमातून करण्यात येतोय जागरूकतेचा प्रयत्न. जळगावातल्या शिवकॉलनी उड्डाणपुलाखाली नव्या भुयारी मार्गाची तरतूद. नव्या उड्डाणपुलामुळे 2 किलोमीटर अंतराचा फेरा टळणार. महारेराकडनं रेल्वे प्रशासनाला प्रस्ताव. पुरंदर तालुक्यातल्या नीरा इथे रेल्वे कामावरून नागरिक आक्रमक. रहिवाशांचे प्रश्न सुटेपर्यंत रेल्वेला काम करून देणार नाही. आमदार संजय जगताप यांचं रहिवाशांना आश्वासन. वाशिम शहरातल्या टेम्पल गार्डन पुन्हा बंद अवस्थेत. अवघ्या 2-3 महिन्यातच गार्डन बंद. तर गार्डन बंद झाल्यानं कोट्यावधींचा खर्चही वायाच. अमरावतीत 8 महिन्यानंतर पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद. 9 नमुन्यांच्या तपासणीनंतर 21 वर्षीय तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह.